यस. नमस्कार मित्रांनो, आता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि मग आपण एक छोटासा इंटरव्ह्यू घेतोय, की 20 दिवस बाकी आहेत, शेवटचे काही दिवस बाकी आहेत. तर या कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, कसं प्लॅनिंग असावं, हा इंटरव्ह्यू आपण या मोबाईल फोन सोबत घेणार आहोत, म्हणजे एआय सोबत. तर एआयचं मत काय आहे, ते आपण जाणून घेऊयात. तर चला बघूयात, पटकन जाणून घेऊयात, की एआयचं नेमकं मत काय आहे. एका मिनिटात मित्रांनो आपण जाणून घेऊ, की एआयचं नेमकं मत काय आहे. 0 मिनिटं फक्त थांबा. ओके. तर या ठिकाणी आपण फटाफट आपण आपल्या एआयचं मत नेमकं काय ते आपण जाणून घेऊयात. येस. नमस्कार. मला नमस्कार. येस, येस. इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे. तर त्या अनुषंगाने तुमच्यासोबत चर्चा करायची होती. तुम्ही काही माझ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता काय? नक्कीच. 10वीची परीक्षा म्हणजे एक मोठा टप्पा असतो. मी जेवढं शक्य होईल तेवढं मार्गदर्शन देईन. तुम्ही बिनधास्त प्रश्न विचारा. कसं आहे, की 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे, म्हणजे 20च दिवस बाकी आहेत. तर या 20 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? काय विद्यार्थ्यांसाठी सांगाल तुम्ही? माझ्या मते आता अगदी नियोजनबद्ध आणि प्राधान्यानुसार अभ्यास करायला हवा. आधी महत्त्वाचे टॉपिक्स आणि ज्यात तुम्हाला जास्त तयारी हवी ते आधी घ्या. रोजचा काही ठराविक वेळ फक्त लेखी सरावाला द्या. छोट्या ब्रेक्स घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आणि हो, पुरेसा आरामही तितकाच महत्त्वाचा. ओके, म्हणजे ज्या विषयांचा अभ्यास कमी झालेला आहे, ज्या घटकाचा अभ्यास कमी झालेला आहे, त्याच्यावर जास्त भर द्या, असं तुमचं म्हणणं आहे. यातूनच माझा एक पुढचा प्रश्न आहे, की अभ्यासाचं टाईम टेबल बनवताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या 20 दिवसांमध्ये? टाइमटेबल बनवताना सर्वात आधी दिवसाचं एक ठराविक रुटीन ठेवा. उदाहरणार्थ, सकाळी जोमाचा अभ्यास, दुपारी थोडा हलका भाग, संध्याकाळी पुनरावलोकन. प्रत्येक विषयाला वेळ देताना जास्त अवघड किंवा कमी तयार असलेले भाग आधी घ्या. मध्ये मध्ये छोटे ब्रेक्स घ्या. ते लक्ष केंद्रित ठेवायला मदत करतात. आणि टाइमटेबल लवचिक ठेवा, जेणेकरून बदल शक्य होईल. ओके, ओके. ठीक आहे. धन्यवाद. चांगली माहिती दिलीत. अजून एक माझा प्रश्न आहे, की आता परीक्षा जसजशी जवळ येते, तसं टेन्शन वाढतं. बरीचशी मुलं डिप्रेशनमध्ये जातात. ताण-तणाव निर्माण होतं. तर या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही उपाय, काही मुलांसाठी काही सल्ला द्याल का तुम्ही? सगळ्यात आधी मुलांनी लक्षात ठेवावं की परीक्षा ही तुमच्या क्षमतेचा शेवटचा मापदंड नाही. दररोज थोडा शारीरिक व्यायाम, पुरेशी झोप आणि लहान लहान टार्गेट्स ठेवा. कधी वाटलं तर जवळच्या मित्रांशी किंवा शिक्षकांशी बोला. स्वतःवर जास्त दडपण आणू नका. हळूहळू आणि सकारात्मक दृष्टीने पुढे जा. आणि आवश्यक असेल तर पालक किंवा समुपदेशकांची मदत घ्या. ओके, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा तुम्ही ठेवा, हे सांगितलं. तर सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्या पेपर लिहिण्यावरती किती प्रमाणामध्ये तो इम्पॅक्ट पाडतो? या संदर्भात काही सांगाल का? सकारात्मक दृष्टिकोन तुमचा आत्मविश्वास वाढवतो. त्यामुळे पेपर लिहिताना घाबराट कमी होते आणि तुम्ही शांतपणे विचार करू शकता. प्रश्नांचा अर्थ नीट समजतो आणि चुका कमी होतात. शिवाय, सकारात्मकता तुम्हाला अर्ध्या पेपरमध्येच गोंधळून न राहता शेवटपर्यंत शांतपणे मार्ग काढायला मदत करते. त्यामुळे सकारात्मक मनस्थिती म्हणजे परीक्षेचा तुमच्या उत्तम प्रयत्नांची चावीच. बरं. म्हणजे विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे डिप्रेशनमध्ये असेल तर अभ्यास अजिबात होणार नाही. पुढचा माझा एक प्रश्न आहे, की या काळामध्ये 20 दिवसांमध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव जो आहे, तो विद्यार्थ्यांनी केला पाहिजे का? केला तर त्या सराव प्रश्नपत्रिकांचा कसा केला पाहिजे आणि त्याचा किती फायदा होतो पेपरसाठी? हो, प्रश्नपत्रिकांचा सराव खूप फायदेशीर असते. यामुळे तुम्हाला प्रश्नांची रचना, वेळेचं व्यवस्थापन आणि तुमची तयारी कुठे आहे हे कळतं. तुम्ही सराव करताना पूर्ण वेळेत शांतपणे लिहा, नंतर उत्तर तपासा. अशा पद्धतीने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्यक्ष परीक्षेत परिचितपणा वाटतो. त्यामुळे नक्कीच सराव करा. बरं, म्हणजे सराव केल्यामुळे आपल्याला पेपरला थोडासा त्याचा भरपूर सारा फायदा होतो. आणखी एक माझा प्रश्न आहे, की पेपर लिहत असताना जे 3 तास असतात, म्हणजे जसं काही एखादा विद्यार्थी युद्धाला चाललाय असं वाटतं त्याला कधी-कधी ते 3 तास म्हणजे. तर त्या 3 तासामध्ये पेपर लिहत असताना विद्यार्थ्यांनी नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे पेपर लिहिताना विशेष करून? पेपर लिहिताना वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. सुरुवातीलाच प्रश्नपत्रिका नीट वाचा
आणि काय सोपं आहे ते आधी लिहा. वेळ सतत पाहत राहा. शेवटचा काही मिनिटं उत्तरं पुन्हा तपासायला ठेवा. लिखाण वाचण्यायोग्य आणि स्पष्ट ठेवा. घाबरल्यास थोडा क्षण शांत श्वास घ्या. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक प्रश्नाला शांतपणे आणि आत्मविश्वासानं सामोरा जा. ओके, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. अहो, अगदी माझं भाग्य आहे. तुम्हाला मदत झाली तर तेच खरं समाधान. आता तयारीला लागा. मी मनापासून शुभेच्छा देतो. येस. तर मित्रांनो बघा, एआय सुद्धा मार्गदर्शन करायला लागलेलं आहे. तर एआयला कधी-कधी असे तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या आलेल्या अडचणी, तुमचे प्रश्न आम्हाला नसेल विचारता येत तर तुम्ही एआयला विचारा, की बाबा गणिताचा अभ्यास कसा करू? गणित मला अवघड जातंय. तर ते प्रश्न तुम्ही एआयला विचारू शकता. नुसतेच रील आणि ChatGPT रील बघण्यापेक्षा, नुसतंच व्हिडिओ बघण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही इतर कोणाला न विचारता कधी-कधी ChatGPTला सुद्धा तुम्ही विचारून अशा प्रकारे ती प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. म्हणजे टेक्नॉलॉजीचा आपल्याला चांगला वापर करता आला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. एआयचं कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.